उपस्थिती खरं तर प्रार्थनीय आणि ती दाखवत असताना आज या स्पर्धेची शोभा खरं तर वाढवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेत. तुम्हाला या स्पर्धेच्या वतीने भरपूर साऱ्या देऊया शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. वर्णे टीम आणि दुसऱ्या साईडला सावळे बी टीम. सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रसाद आणि त्याच्या साथीला सनी अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. एका साईडला वर्णे टीम असेल तर दुसऱ्या साईडला सावळे बी स्वतःच्या मैदानावर खेळत असताना खरं तर बॅटिंगचा दबदबा या ठिकाणी पाहायला मिळेल का हे देखील येणारे 4 षटकामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही चांगल्या टीम आहेत, एकमेकींच्या विरोधात खरं तर खेळण्यासाठी उतरलेत या स्पर्धेमध्ये. आजचा दिवस म्हटलं तर ओपन पोल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अगदी चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. सातत्याने विचार केला तर अरुण वाघचौरे साहेब देखील या ठिकाणी काल उपस्थित होते. त्यांचं देखील आपण स्वागत करूया कारण त्यांनी देखील चांगलं समालोचन या ठिकाणी केलं. आयोजकांना थोडीशी मदत खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. आणि आजची या स्पर्धेची शेवटची रात्र, अंतिम रात्रमध्ये 2 संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक वर्णे, त्याला फाईट करेल टीम सावळे बी. 2 सलामीचे फलंदाज अर्थात प्रसाद आणि त्याच्या साथीला सनी. प्रसाद आणि सनीसाठी खरं तर सीताराम धोळे साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. हे प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी खरं तर पारितोषिक लावलं जात आहे. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सनी आणि त्याच्या साथीला प्रसाद ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. सनी या 2 फलंदाजासाठी खरं तर षटकार हॅट्रिक मारल्यास 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिले जाईल सीताराम धुळे साहेबांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रभाकर गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रसाद पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. इथे पहिलाच बॉल हलकासा टॅप केलाय समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये. लाजवाब फिल्डिंग, फलंदाज बाद. पहिला ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर येत असताना प्रसाद back to the dugout. या ठिकाणी विनंती करेल कल्पेश पाटील साहेबांना की आपण त्या टॉसबॉक्स कक्षामध्ये जा. मनोहर वाघमारे साहेबांच्या माध्यमातून केला जाईल आपला मान आणि सन्मान. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी मनोहर वाघमारे साहेबांच्या हस्ते केलं जाईल मान सन्मान. कॅमेरा मान इकडे फोकस करा. खरं तर चांगले कॅमेरामॅन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. KTC.in माध्यमातून ही स्पर्धा खरं तर भारतभर दाखवली जाते. अगदी चांगले आयोजन. 1 डाऊनचा फलंदाज. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयवंत आणि त्याच्या साथीला सनी अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल. इथे आकुटप्पाचा बॉल होता, आडव्या बॅटने फटका सजवायचा होता ऑन साईडला, परंतु चांगली गोलंदाजी ट्रॅकवर प्रभाकरला आपण बघतोय. षटकार हॅट्रिकसाठी नक्कीच 500 रुपये दिले जातील आदरणीय कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. तसेच तुकाराम धुळे साहेबांच्या माध्यमातून, सीताराम धुळे साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. कैलास हबळे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. इथून चांगली गोलंदाजी होत असताना प्रभाकर चांगली गोलंदाजी करतोय. सलगचा विचार केला तर 3रा डॉट बॉल. अगदी चांगली गोलंदाजी. प्रभाकर गोलंदाजी ट्रॅकवर वर्णे टीम कडून खेळत असताना चांगली गोलंदाजी. P1चं पहिलं षटक
आणि त्यात चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅटर. इथून बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगली फील्ड करतोय. बॉलची फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि इथे खरं तर टी व्ही अंपायरकडे हा निर्णय पंचांनी सोपवलाय आणि इथे चेक केला जाईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट खरं तर पाहायला मिळाली होती, परंतु त्या ठिकाणी चेक केला जातो आणि इथे पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली. एक धाव घेतली जाईल. एका धावेने श्री गणेशा केला जातो टीम सावळे बी संघाचा. एक धाव स्कोर बोर्डवर लावली गेल्या. चांगली गोलंदाजी प्रभाकर यांची आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने विचार केला तर प्रभाकर जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा खरं तर चांगली गोलंदाजी नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाची मॅच आहे. पहिलं पिबनचं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत फक्त खर्च केले ती एक धाव. आता ऑन स्ट्राईकला फलंदाज सनीला आपण बघतोय. इथे बॅटची हलकीशी कडा, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षकाने फेक ही चुकीची केली. बॅकअप मात्र चांगलं पाहायला मिळालं होतं, परंतु एक धाव घेतली जाईल आणि एका धाबेने खरं तर सावळे बी हा संघर्ष करतोय. एक धाव संख्येने धाव फलकावर धाबा जोडले जातील. 2 धाबा. इथे कमबॅक करावं लागेल. पिबनचं पहिलं षटक आहे. या षटकामध्ये खरं तर हाणामारी करावी लागेल. स्लॉगवरचं षटक म्हणून हाताळलं जातं प्रभाकर या गोलंदाजाकडून. 30 सर्कलचं षटक आपण बघतोय. इथे बिग हिट केला जातोय. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. लावणं तितकंच महत्त्वाचं असतं, कारण चौकार हॅट्रिक फार महत्त्वाची असते. आणि ती बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? सनी आणि त्याच्या साथीला फलंदाज जयवंत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळते. जयवंत ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडवर सनी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज मयूर. आठवावं लागेल मयूर वाघमारेला, परंतु आज खरं तर मयूरची गोलंदाजी पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. चला नेक्स्ट गोलंदाज मयूरला आपण बघतो. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, वेगावर स्वार होऊन हा बॉल खरं तर फेकी झाला आणि इथून डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मयूर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल जयवंतसाठी होता, अगदी डॉट बॉल पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. संघर्ष तर चालू आहे. दोन्ही संघाचा जर विचार केला तर वर्णे आणि त्याच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज झाले टीम सावळे बी. चांगली गोलंदाजी, पहिला बॉल अति वेग पाहायला मिळाला आणि या वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिला डॉट बॉल, सेकंड बॉल जयवंत त्या फलंदाजासाठी. हा देखील चांगला बॉल आहे. आकुटप्पाचा बॉल होता. अगदी कव्हर ड्राईव्ह मध्ये हलकासा टॅप करायचा होता, बॉल चौकार गेला असता, परंतु चांगली गोलंदाजी. सेकंड बॉल देखील डॉट आलाय. आणि इथे मैदानाच्या चारी बाजूला आज प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आज सावळेच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगलं आयोजन, भव्य दिव्य नाईटची रजनी शृंखला, अंतिम दिवस या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेमध्ये चालू असलेला सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा सामना वर्णे आणि त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळते सावळे बी टीम. फुलटॉच बॉल होता, यावर फटका ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचा तिसरा बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मयूर
हा गोलंदाज दाखवतोय. अगदी चांगली गोलंदाजी. सततचा विचार केला तर 3 बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मयूरला आपण बघतोय. नेक्स्ट बॉल. हा देखील डॉट बॉल असू शकत नाही. नक्कीच वाईड बॉल. यस, पंचांचा इशारा येतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल भरपूर बाहेर पिच झाला आणि नक्कीच पंचांनी हेरलं. इथे वाईड बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. फलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. एक लो स्कोरिंगची मॅच खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल का, की फलंदाज जयवंत आणि सनी आपल्या बॅटमधून धावा जमा करतील का, हे देखील पाहणे फार गरजेचं आहे. परंतु मयूर तितकीच चांगली गोलंदाजी करतो. ऑन स्ट्राईकला जयवंत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जयवंतला कुठेतरी शांत ठेवलंय. इथे फटका चांगला आहे. स्टँड इन डिस्पॅच. शतरक्षकाची चुकी. बॉल खरं तर बाउंड्री लाईन जवळ अडवला जातोय. चांगलं शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. झेल सोडली आणि तिथून 2 धावा कंप्लीट करत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक जयवंत आणि त्याच्या साथीला सनी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोचले. सावळे बी टीम 9 या धावसंख्येवर. आपल्या मनगटाची ताकद दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल, कारण षटकार हॅट्रिकसाठी खरं तर बक्षीस सुद्धा लावलेत 1000 रुपयांचं. तुकाराम धुळे आणि कल्पेश सीताराम धुळे आणि कल्पेश पाटील साहेबांकडून देखील 500 रुपये, तसेच सीताराम धुळे साहेबांकडून 1000 रुपये आणि आमचे आबळे साहेबांकडून देखील 1000 रुपयांचा कॅश प्राईज पाहायला मिळतं. इथे हा फटका चांगला खेळायचा होता, परंतु पंचांकडे लॉड अपील केली होत्या आणि त्या ठिकाणी कव्हर पॉईंटमध्ये खरं तर 1 धाव घेतली जाईल. 1 धावेने दुहेरी धावसंख्येवर जाऊन पोहोचेल टीम सावळे बी संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. चांगलं षटक आहे. जो षटक खरं तर प्रभाकरने केले तसा षटक, तीच गोलंदाजी रफ्तार का राजा म्हणून ज्यांची ओळख आहे तो मयूर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून चांगली गोलंदाजी होत असताना पाहतोय. इथे आणखीन एक खराब बॉल आणि इथे वाईड बॉलची घोषणा खरं तर पंचांनी आमच्याकडे कळवले आणि नक्कीच एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. 1 या धावसंख्येने फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 षटकाची मॅच. 4 षटकामध्ये किती धावसंख्येचा डोंगर उभा करू शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन वाईडिश लॉंगअपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. शतरक्षक दूरवरनं आला, घेतली जाईल एक सिंगल धाव. षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 12 या धावसंख्येवर. चला टीम वरनं जास्त वेळ घेऊ नका. आजची अंतिम रात्र, या स्पर्धेची शेवटची रात्र. 3रा सामना आपण पाहतोय. वर्णे आणि त्याच्या विरोधात सावळे बी हा संघ स्वतःच्या मैदानावर खेळत असताना खरं तर सावळे बी संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तशी बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे, कारण तुमचे मॅच पाहण्यासाठी खरं तर क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी जमलेत आणि तशी बॅटिंग देखील जयवंत आणि सनीला करावी लागेल. परंतु धावा कुठेतरी थांबवले जातात. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर सौरभला आपण बघतोय. पहिला षटक हाताळलं प्रभाकर या गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तिथून मयूर गोलंदाजाने देखील 6 धावा खर्च केल्या. आता 3रा गोलंदाज या ठिकाणी सौरभला आपण बघतोय. हा कशा प्रकारे गोलंदाजी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईकला आपण पुन्हा एकदा पाहतोय सनीला. जयवंत आणि जयवंतच्या बॅटमधनं स्टँड इन डिस्पॅच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. 6 धावा.
शॉर्ट पिच बॉल होता, त्यावर फटका चांगला पाहायला मिळाला. षटकाराला 6 धाब्याने दाब फलक फ्लाय होईल, जाऊन पोचेल 17 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या आता पाहायला मिळते पहिल्या बॉलवर. खरं तर सौरभच्या विरोधात हा पहिला षटकार आपल्याला जयवंतच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. अशीच बॅटिंग कुठेतरी शेवटपर्यंत करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तोच फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरनं आलाय, परंतु बॉल चाललाय सीमा पार. 4 रन, चौकार. इथे धाव फलकावर धावा लागले गेलेत 21 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 21 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतं. जयवंतची बॅटिंग आता चांगली होत्या. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. आता पंच 1 धाव ना. ओके, धन्यवाद. आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. तेवीस धावा स्कोर बोर्डवर खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना या ठिकाणी जयवंतला आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. पंचांकडे लॉर्ड अपील. इथे पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. इथून मैदान सोडावं लागेल. जयवंत या फलंदाजाला डीजे. बघतोय सनी. खरं तर सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज अमर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. अमरला फटकेबाजी करावी लागेल, कारण धावफलकावर धावफलकाचा विचार केला तर 23 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सौरभची गोलंदाजीवर कुठेतरी प्रहार पाहायला मिळतोय. ते फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तितकाच कमालीचा पाहायला मिळेल. इथे पकडली जाईल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येत असताना अमर बॅक टू द डगआउट. वैभव आणि बंटी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, परंतु वाईडिश लॉंगअपमध्ये वाईडिश लॉंगलने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पकडले. फलंदाज अमरला देखील माघारी परतवलंय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक वाईडिश लॉंगअप मधून चेंडू सीमा पार.
स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. खरं तर या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 6 12 धावा पाहायला मिळाल्या आणि तिथून बॅटिंग जयवंत आणि सौरभची चांगली झाली आणि इथून धावफलक खरं तर 27 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. अगदी चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि इथून षटक क्रमांक 4 शेवटचा षटक स्लॉगवरचं षटक रितेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. येस स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज ऋतिकला आपण बघतोय उर्फ बंटी. मैदानाच्या आतमध्ये बंटीची देखील बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक 27 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष चालू आहे दोन्ही संघाच्या. खरं तर धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पहिला बॉल त्यावर फटका खेचायचा होता परंतु वैभव कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु बंटी देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे ऑन साईडला फटका खेळायचा होता परंतु डॉट बॉल चांगला बॉल. नेक्स्ट बॉल रितेश गोलंदाजी ट्रॅकवर फुलटॉच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे दुसऱ्या अटेम्प्टला पकडली जाईल फलंदाज बाद. बंटी बॅक टू द डगआउट. हा देखील चांगला फलंदाज आहे आणि बॅटिंग देखील तितकीच महत्त्वाची करणं गरजेचं आहे. फुलटॉच बॉल होता फटका चांगला कव्हर पॉईंटमध्ये बॉलला हलकासा पुश केला आणि नक्कीच त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. एका धावेने स्ट्रायकिंग रोटेट केली जाते. वैभवला स्ट्राईकवर आणलं जातं आणि इथे एक या धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावर. 28 धावा खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि चांगलं बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर स्लॉगवरचं षटक आहे फटका चांगला मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार बॉलला अडवणार उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. इथून मैदान सोडावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट फलंदाज करण. मन झालंय त्यांना देखील आपण व्यासपीठावर पाहू शकाल. मुख्य व्यासपीठावर विशाल दादा माळी यांचं देखील आगमन झालं आहे. धन्यवाद दादा आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि नक्कीच तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच इथे पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज बाद. सौरभ वैभव देखील या ठिकाणी बाद होत आहे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अजयला आपण बघतोय. वैभव देखील या ठिकाणी बाद होत आहे. नेक्स्ट बॅट्समन अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर आपण पाहतोय गोलंदाज रितेशला चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँड फलंदाज आहे म्हणजे डावखुरे हाताचा फलंदाज नेहमीच गोलंदाजावर हावी ठरत असतात परंतु या ठिकाणी ती बॅटिंग देखील करणं फार महत्त्वाचं असेल. स्टान्स जर पाहिला तर अगदी चांगला स्टान्स पाहायला मिळतो बॅटिंग करणारा फलंदाजाचा म्हणजेच अजयचा आणि तो स्टान्स खरं तर दाखवणं फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये जर विचार केला तर स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा येणं फार महत्त्वाचं असतात. संघर्ष आणि संघर्ष दोन्ही फलंदाज या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं.
आयुष्यात नेहमी संघर्ष करत राहा, एक दिवस नक्कीच तुम्ही विजयाच्या समीत जाऊन पोचाल. इथे खरं तर झेल तर पकडले, परंतु पंचांचा इशारा येणं बाक्या. नक्कीच त्या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात खरं तर एक धाव दिली जाईल आणि एक धावेने विकेट का एक धाव. ओके, एक या धावसंख्येने फलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. आता येणारे 24 बॉल आहेत आणि 31 धावा बनवायचे आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण खरं तर ही मॅच पाहणार. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. च्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल मान आणि सन्मान. विशाल माळी दादा आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील त्या ठिकाणी केलं जाईल मान सन्मान. प्रकाश शिलम यांच्या माध्यमातून हा मान सन्मान केला जाईल. यथोचित मान सन्मान आपण बघतोय या ठिकाणी. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन खरं तर या स्पर्धेची गोड आठवण आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेळात वेळ काढून विशाल माळी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आणि इथे स्वागत केलं जातं आहे विशाल दादा माळी यांचं. चांगलं व्यक्तिमत्व खरं तर आम्हाला लाभले गेले या स्पर्धेला आणि त्यांचं स्वागत करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. चला, वर्णे टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 4 षटकाची मॅच आहे. 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये बनवायचे त्या 31 धावा कशा प्रकारे बनवले जातील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मनोज आणि त्याच्या साथीला संदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आमचे परम मित्र हे देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. स्वप्नीलजी देशमुख त्यांची टीम खरं तर खेळताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 सलामीच्या जोडी, सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मनोज आणि त्याच्या साथीला संदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 24 बॉल शिल्लक आहेत, बनवायच्यात 31. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल. चला, नेक्स्ट मॅच धोत्रे आणि त्याला फाईट करेल टीम अंतरड. दोन्ही संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी. चोवीस बॉल 30 धाव संख्येची गरज. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदेश आणि त्याच्या साथीला मनोज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सनीला आपण बघतोय. खरं तर अष्टपैलूच्या भूमिकेत सातत्याने आपण सनीला बघतोय, परंतु आज ही मॅच जिंकायची असेल तर गोलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची करणं गरजेचं.
24 बॉलमध्ये 31 धावा बनवायचे. समीर भगत आपण कुठे असाल या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर. आयोजक आपल्या या ठिकाणी वाट बघतात. इथे पंचांकडे खरं तर अपील केले आणि यस पंचांनी TV अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आला. प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षा करणं फार महत्त्वाचं आहे, कारण नाईट रजनी शृंखला म्हटली तर नक्कीच एक एक बॉल खरं तर फार महत्त्वाचं असतं आणि ते चेक करत असताना आमच्या TV अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आला आहे आणि इथे चेक केला जाईल. इथे खरं तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय नॉट आउट. जसा बॉल खरं तर फेकी झाला होता, हात स्पर्श झाला स्टम्पला आणि त्या ठिकाणी खरं तर प्रयत्न चांगले केले होत्या, परंतु मनोजसाठी खरं तर हे जीवदान आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फलंदाज आहे मनोज आणि त्याच्या साथीला संदेश अशी जोडी. एक धावेचा श्री गणेशा झालाय टीम वर्णे संघाचा. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पिबनचं पहिलं षटक. नक्कीच या ठिकाणी खरं तर समीर भगत साहेबांचं स्वागत देखील मनोहर वाघमारेंच्या हस्ते केलं जाईल. मी विनंती करेल समीर भगत आपण त्या ठिकाणी जा. टॉस बॉक्स कक्षामध्ये आपला देखील स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल. समीर भगत आपण त्या ठिकाणी जा. समीर भगत आपण लगेच त्या ठिकाणी जा. आपला स्वागत खरं तर त्या ठिकाणी केलं जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाले. स्ट्राईक रोटेट केली जाते. ते समीर भगत साहेबांचं देखील या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सनीला आपण बघतो. आडव्या बॅटने फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला मिड विकेट रिझन मधून. चेंडू सीमा पार. 4 रन. चौकार आलाय संदेशच्या बॅट मधनं. खरं तर वर्णे टीमचा एक ट्रम्प कार्ड अर्थात संदेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदेशला आपण बघतोय. चांगला फलंदाज आहे. भरपूर मॅचेस खरं तर आपण त्यांच्या जवळून पाहिल्या. जेव्हा जेव्हा संदेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात असतोय तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून खरं तर चांगली बॅटिंग होत असताना सातत्याने आपण पाहिला. तीच बॅटिंग आज सावळेच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवला जाईल. उचलना फेकना तोपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे 2 धावा सहजगत्या कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शांततेचा क्रिकेट चालू असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोरबोर्डवर धावा लागले गेले ते मात्र 8 धावा आणि इथे कमबॅक करणं फार महत्त्वाचं असेल. टीम सावळे बीट संघाला 8 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. पिबनचं पहिलं षटक 38 सर्कलचं बंधन असलेलं हे षटक आपण पाहतोय. इथे मनोज आणि त्याच्या साथीला संदेशची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्टँड इन डिस्पॅच ओव्हर दी रोप. बॉलला पाठवय बायडिश लॉंग ऑन मधून. चेंडू सीमा पार. 4 रन.
फलंदाज करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सनीच्या विरोधात खरं तर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि चांगली बॅटिंग करत असताना टीम्स वर्णे संघाकडून संदेशला आपण बघतोय. मनोज देखील तितका चांगला खेळाडू आहे टीम वर्णे संघाकडे. इथे अखूट टप्प्याचा बॉल होता. अगदी कव्हर ड्राईव्ह मध्ये फटका खेळायचा होता परंतु षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. डीजे चला धोत्रे टीमचं कॅप्टन या ठिकाणी लगेच या नाणेफेक करण्याकरिता आजच्या दिवसातील चौथा सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. अंथराड आणि त्याच्या विरोधात टीम धोत्रेला आपण पाहू शकाल. पहिला षटक समाप्त झालं. टीमची टोटल जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत, बनवायचे 19 धाबा. 18 बॉलमध्ये 19ची गरज असताना 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खरं तर बॅटिंग संदेशची चांगली पाहिली आणि इथून आता स्ट्रायकिंग एंडला मनोज हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मनोजचा विचार केल्यानंतर सातत्याने मनोजची स्पर्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. त्यांची बॅटिंग देखील तितकीच महत्त्वाची पाहायला मिळते. इथे कव्हर ड्राईव्हमध्ये बॉलला ढकललाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. इथे आयोजकांना विनंती करेल की लगेच त्या ठिकाणी जा नाणेफेक करिता. कल्पेश दादा पाटील आपणास विनंती करेल की आपण त्या ठिकाणी नाणेफेक करिता जा. अंथरड आणि त्याच्या विरोधात टीम धोत्रेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही चांगले संघ एकमेकांच्या विरोधात खरं तर आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राईकला संदेश. इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय. जोपर्यंत पैसा असेल तोपर्यंत पैसा, नाहीतर मग गंगूबाई औसा. बॉल चाललाय मिड विकेट रिझन मधून, चेंडू सीमा पार, 6 धावा. खर्च केल्या होत्या. दुसरा षटक जसा सुरुवात झाली तशी बॅटिंग देखील संदेशची चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला आपल्याला संदेश फलंदाज पाहायला मिळेल. इथे फटका चांगला खेळायचा होता परंतु चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. जसा बॉल पडला तसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन खरं तर विसावला. या ठिकाणी खरं तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता प्रसाद मस्कर खेळाडू. आपण लगेच या ठिकाणी या मागील मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी या प्रसाद मस्कर. फुलटॉच बॉल संदेशसाठी त्या ठिकाणी चांगला जागा बनवायची होती परंतु डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी, स्लो पद्धतीची गोलंदाजी खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी हळुवार पद्धतीने हा बॉल हाताळला होता आणि तिथे खरं तर बॉल डॉट आला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
ऑन स्ट्राईकला फलंदाज संदेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक दमदार फटका, बॉलला पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफ मधून, चेंडू सीमा पार, 6 धावा, सिक्सर. ऋतिकच्या विरोधात खरं तर ही बॅटिंग संदेशची आपल्याला होत असताना पाहायला मिळते. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथे पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला, त्या ठिकाणी धोका होऊ शकतोय. पंचांचा बोट आकाशाकडे, धाव संख्येची गरज होती का? इथे शांततेचा क्रिकेट खेळत असताना मी तर म्हणेन संदेशला आपण पाहिलं आणि नक्कीच त्याच्यासाठी मनोजने खरं तर थोडीशी घाई केली आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का क्रमांक लागतोय वरने टीमला. मनोज बॅक टू द डगआउट. विशाल दादा आपणास विनंती करेल की आपल्या हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी जायचं आहे. विशाल दादा माळी आपण लगेच त्या ठिकाणी जायचा. खरं तर प्रसाद मस्करने मागच्या मॅचमध्ये चांगली खरं तर बॅटिंग केली होती आणि तोच ठरलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अर्थात प्रसाद मस्कर यांना मॅन ऑफ द मॅच देत असताना आपल्याला पाहायला मिळतं विशाल माळी साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच. जाऊया मॅचकडे. इथे गरज आहे, येणारे 12 बॉल शिल्लक आहेत बनवायच्या, त्या इथून 5 धाबा. स्कोर बोर्डवर धाबा लागले गेलेत, 26 धाबा. आता जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. जोपर्यंत संदेश खरं तर मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत धाबा सहजगत्या प्राप्त होतील यात शंका नाही. हे मॅच कुठेतरी सावळे बी संघाने बॅकफूटवर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर, ज्याने गोलंदाजी देखील चांगली केली होते, तो प्रभाकर ऑन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला प्रभाकर, तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज अजय. 5 धावसंख्येची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांना एक विनंती करेल की आपण जो गाड्या आहेत त्या थोड्याशा पुढे लावा, कारण या ठिकाणी फोन आला होता की थोड्याशा गाड्या पुढे लावा, त्या ठिकाणी गाडी जाण्यासाठी मार्ग मोकळा करा. 5 धावसंख्येची गरज असताना संदेश ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने या सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग करत असताना संदेशला आपण पाहतोय. आणि इथे खरं तर कल्पेश पाटील साहेब या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दी खोला टाकला होता बॉल, खरं तर बॅट्समन संदेशला थांबून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. यस, कल्पेश पाटील साहेब या ठिकाणी रजा घेत असताना या स्पर्धेची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच एक चांगलं दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. तर 5 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी आणि इथून खरं तर संदेशला थांबून ठेवण्याचं काम केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे पंचांचा बोट आकाशाकडे. यस, इट इज आउट. ओ यू टी गॉन. फलंदाज बाद. संदेश बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सौरव. सौरभला आपण पाहतोय. संदेशची बॅटिंग चांगली झाली. एकदा संदेशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, ज्याने या मॅच मध्ये खरं तर दमदार बॅटिंग करत असताना संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलंय. तो संदेश बॅक टू द खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालं. नेक्स्ट बॉल खरं तर गोलंदाज या ठिकाणी
खराब बॉल हाताळतोय आणि वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. एक धाव वाचवायची असेल तर या बॉलिंगवर खरं तर 27 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. इथे फटका चांगला आहे, हलकासा टच केलाय, समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. शतरक्षक त्या ठिकाणी चांगली फील्ड करत असताना वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव घेतली जाईल. एका धाबेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईकला. प्रभाकरला आपण बघतो. 28 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. इथे उडवली जाते दांडी 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 गुल. फलंदाज बाद. सौरभ बॅक टू द डगआउट. केला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेशला आपण बघतोय. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. जर हा बॉल डॉट आला तर मॅच चांगली पाहायला मिळेल. खरं तर संदेशने चांगली बॅटिंग केली, तिथून कुठेतरी हा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 12 बॉलमध्ये 5 धावसंख्येची गरज असताना आता सामना येऊन ठेपला आहे. इथे चांगली बॉलिंग करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अजय आणि त्याने टाकलाय हा डॉट बॉल. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता मॅचला मजा येईल. येणारे 6 बॉल उर्वरित आहेत आणि बनवायचे इथून जिंकण्यासाठी 3 धावा. डीजे आता खरं तर आई एकविराकडे साकडं घालावं लागेल टीम वर्णे संघाला, कारण 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याच मॅचेस आपण पाहिल्यात की 6 बॉलमध्ये 1 धावसंख्या देखील करू दिली नाही आहे. 6 बॉलमध्ये 2 धावा देखील होणं फार कठीण असतं. 6 बॉलमध्ये खरं तर 3 धावा येऊन टेपल्यात आणि इथे 3 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. स्ट्रायकिंग एंडला गणेश, सौरभ स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला गणेशला आपण बघतोय. गणेश आणि सौरभ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलमध्ये 3 धावा बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉलमध्ये 3 धाव संख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि संघर्षाचा खरं तर तडजोड करणं फार महत्त्वाचं. म्हटलं जातं ना मित्रांनो की रात नहीं सपने बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो हमेशा जीतने का, क्योंकि नसीब बदलो ना बदलो वक्त जरूर बदलता है. इथे कोणत्या संघासाठी खरं तर हे मॅच बनेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. अरे 6 बॉल 3ची गरज. पहिला बॉल इथे पहिलाच बॉल कमालीचा लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीम सावळे बी संघाचा गोलंदाज अर्थात तुम्ही पाहू शकाल साहिल या गोलंदाजाला पाहू शकाल. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच वर्णे टीमकडे जाईल की सावळे बी संघाकडे झुकेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. आता 5 बॉलमध्ये 3 धावा बनवायचे. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकाची अल्लोड गर्दी आज सावळे या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला सामना, भरपूर चांगला सामना पाहायला मिळेल. 5 बॉलमध्ये 3 धावा बनवायचे. सौरभ ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. इथे काय घडणार काय बिघडणार हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बॉल 5 बॉलमध्ये 3 बनवायचे. 3 बनवायचे. 5 बॉलमध्ये काय घडणार काय बिघडणार
या सामन्यामध्ये कमालीचा सामना सर्वांच्या भेटीला येऊन ठेपलाय. नेक्स्ट बॉल इथे फटका एक्झिक्यूट केलाय. शतरक्षक लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शॉट मिड ऑनला. खरं तर चांगलं शतरक्षक झालं या ठिकाणी. एक धाव जर ही वाचवली असती तर मॅच अजूनही चांगली झाली असती, परंतु ही धाव घेणं फार महत्वाची होती टीम वर्णेसाठी. आणि एका धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. आता 4 बॉलमध्ये 2 धाव संख्येची गरज आहे. 4 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज. खरं तर प्रेक्षकांची मॅच सर्वांच्या भेटीला येऊन टेपले. यूट्यूबद्वारे जेवढे प्रेक्षक ही मॅच पाहत असेल त्या खरंच सर्व प्रेक्षकांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 4 बॉल 2 ची गरज. इथे फुलटॉच बॉल. शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्यात डायरेक्ट फेकी चांगली आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. सौरभ या ठिकाणी बॅक टू द डगआउट. त्याने घेऊन जा. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आपल्याला पाहायला मिळेल. आता येणारे 3 बॉल शिल्लक आहेत. 1 धाव बनवायचे. 3 बॉलमध्ये 1 धाव संख्या जर बनवली तर वर्णे टीम या ठिकाणी विजय होईल आणि 3 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड केली तर टीम सावळे बी हा संघ विजय होईल. ऑन साईडला फलंदाज स्वप्नील आपण पाहतोय. अगदी जाडा जुडा लठ्ठ फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल. आमचा वर्ग मित्र अर्थात स्वप्नीलला आपण बघतोय. 3 बॉल 1 धाव संख्येची गरज. समोर फलंदाज स्वप्नील देशमुख ऑन स्ट्राईकला. तीन बॉल 1 धाव संख्येची गरज. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनवलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. इथे 1 धाव संख्येची गरज असताना हलकीशी कड बॅटची. यष्टीरक्षकाने केलेली चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान सीमा पार. विजयाचा शंखनाद करणारा स्वप्नीलच्या बॅटमधनं ठोकलाय हा चौकार.